जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले किंवा अजित पवार पक्षाने किंवा आपलं गृहमंत्री म्हणून ते मोठे निर्णय घेतले त्यामध्ये लाडकी बहीण योजना चालू केली। खरं तर ह्या योजनेचा सर्वसामान्य महिलांना कसा लाभ आहे किंवा त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याबद्दल कुठं पक्षी जबाबदारी आली किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत किंवा ग्राउंड लेवलला काम करण्याची कुठं आपल्या जबाबदारी आली का किंवा आपण आदेश दिले का? प्रथमतः मी महाराष्ट्र राज्य सरकार शासनातर्फे सर्वसामान्य महिलांसाठी जी माझी लाडकी बहीण योजना ही योजना त्यांनी या अधिवेशनामध्ये मंजूर केल्याबद्दल प्रथमतः सर्वांच्या वतीनं मी शासनाचे विशेषतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे सर्व अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। एक सर्वसामान्य जनतेतल्या महिलांसाठी सर्वसामान्य महिलांसाठी योजना त्यांनी या निमित्तानं चालू केली। खऱ्या अर्थानं ह्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल वयवर्ष 21 ते 60 पर्यंतच्या महिलांना याचा लाभ होणार आहे। ज्या महिला विधवा परित्यक्त्या असतील किंवा सर्वसामान्य घरातल्या महिला असतील ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतलं असेल, अशा वेगवेगळ्या अटी त्यामध्ये असत असताना त्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर त्यासाठी शासनामार्फत ही तसं सर्व महिलांना आवाहन करण्यात आले की ह्या योजनेचा लवकरात लवकर सर्व महिलांनी लाभ घ्यायचा आहे। आणि पक्षीय पातळीवर सुद्धा ज्येष्ठांकडून मार्गदर्शनाकडून आम्हालाही त्याच्या सूचना आहे की सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचून ही शासकीय योजना लोकांपर्यंत आपण पोचवायची आहे। त्यासाठी जी लागणारी काही कागदपत्र आहेत, त्या उत्पन्नाचा दाखला असेल, डोमेसाइल सर्टिफिकेट असतील किंवा तहसीलदारचा दाखला असेल किंवा तलाठ्यांकडून काही जी आवश्यक लागणारी कागदपत्र असतील, ही कागदपत्र आपणहून पुढाकार घेऊन त्या महिलांपर्यंत ह्या उपलब्ध होत असताना काय ज्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी आमच्या संघटनेचे विद्यार्थी असतील किंवा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी असतील, हे पदाधिकारी त्या योजनेला महिलांना लाभ देण्यासाठी एक मधला दुवा म्हणून त्या निमित्तानं काम करणार आहेत। शासन दरबारी ह्या सगळ्या प्रस्ताव मांडत असताना किंवा अर्ज देत असताना काय तर त्या पद्धतीच्या कागद उपलब्ध करत असताना काय अडचणी येतील तर त्यात प्रामुख्याने एक मधला दुवा म्हणून आमचे राष्ट्रवादीचे सर्व युवक पदाधिकारी त्या निमित्तानं काम करणार आहेत। आणि जास्तीत जास्त महिलांना लाभधारक महिलांना याचा लाभ कसा होईल हा निश्चितपणे आम्ही त्या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत। ग्रामीण भागात जर पाहिले गेलं तर आपण सर्वसामान्य महिला त्या योजनेमध्ये असं नमूद केले की 2.5 कोटीहून अधिक। ग्रामीण भागात कुठं कागदपत्रे किंवा त्यात पूर्तता करण्यासाठी कुठं तर सर्वसामान्य महिलांची कुठं तर लूट होते असं प्रकरण घडतायत काही दिवसापासून, त्याला कुठं तर आळा घालण्यासाठी काय